असं म्हणतात की जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर डोंगरा एवढं यशही साध्य करता येतं। याचाच प्रत्यय आंबेगाव तालुक्यातील एका दुर्गम गावच्या कन्येने आणून दिला आहे। शिनोली गावच्या ऋतुजा रोहिदास भालेराव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी सेवा परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन करत थेट कृषी उपसंचालक पदाला गवसणी घातली आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिनोली हे एक दुर्गम आणि डोंगराळ गाव। याच मातीतील लेक ऋतुजा भालेराव हिने संपूर्ण तालुक्याचा मान उंचावला आहे। 2024 मध्ये घेण्यात आलेल्या कृषी सेवा परीक्षेत ऋतुजाने राज्यात मुलींमध्ये 5वा क्रमांक पटकावला आहे। विशेष म्हणजे तिने कोणत्याही खासगी क्लासचा आधार न घेता केवळ स्वतःच्या अभ्यासाच्या आणि नियोजनाच्या जोरावर हे यश मिळवले आहे। ऋतुजाचे प्राथमिक शिक्षण शिनोलीतील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण भीमाशंकर विद्या मंदिर येथे पूर्ण झाले। अहिल्यानगर येथून बी.टेक बायोटेक्नॉलॉजी पदवी घेतल्यानंतर तिने प्रशासकीय सेवेचे स्वप्न पाहिले आणि आज ते सत्यात उतरवले आहे। आंबेगाव तालुक्यातून कृषी उपसंचालक होणारी ती पहिलीच महिला ठरली आहे। तिच्या या यशानंतर परिसरात आनंदाचे वातावरण असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश कसं मिळवावं याचा आदर्शच ऋतुजाने तरुण पिढीसमोर ठेवला आहे। ऋतुजाच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे।